नमस्कार. मी डॉक्टर समीर फुटाणे, न्यूरोसर्जन, सह्याद्री हॉस्पिटल नाशिक येथे काम करतो. आज वर्ल्ड ब्रेन ट्यूमर डे या निमित्ताने मी आज आपल्याशी संवाद साधू इच्छितो. एक भाग असा आहे त्याच्यामध्ये की मेंदूमध्ये जे सगळ्यात जास्त प्रमाणात गाठी असतात, मेंदूमध्ये जे ट्यूमर होतात ते अनेक प्रकारचे असतात. त्याला आम्ही ग्लायोमा म्हणतो, मेनिंजिओमाज म्हणतो, श्वानोमाज म्हणतात. पण एक गमतीची बाब अशी आहे की मेंदूमध्ये उद्भवणाऱ्या ज्या गाठी असतात त्यामध्ये सर्वात जास्त प्रमाण हे मेटास्टॅसिसचं असतं. आता मेटास्टॅसिस हा जो आजार आहे किंवा हा जो ट्यूमर आहे हा खरं सांगायचं तर मेंदूत उगवतच नाही. हा येतो शरीराच्या इतर भागातनं जो मेंदूपर्यंत जाऊन पोहोचतो. म्हणजे शरीरातल्या इतर भागातला कॅन्सर जो मेंदूपर्यंत पोहोचलेला आहे आणि तिथे जाऊन तो त्याची लक्षणं दाखवतो आहे. या अशा आजाराला मेटास्टॅसिस किंवा मेट्स असं शॉर्ट फॉर्ममध्ये म्हटलं जातं. जगभरात जर पाहिलं तर मेटास्टॅसिस हा मेंदूच्या गाठींमधला सगळ्यात कॉमनेस्ट म्हणजे सगळ्यात जास्त उद्भवणारा आजार आहे. बहुतांशी जणांमध्ये स्तनाचा कर्करोग झालेला असेल किंवा फुफ्फुसाचा कर्करोग असेल किंवा कधी कधी लिव्हर कोलॉनचा कॅन्सर असेल, रेअरली प्रोस्टेटचा असेल, तर हे जे कॅन्सर असतात किंवा त्वचेचा कर्करोग किंवा स्किनचा, थायरॉईडचा कर्करोग, हे जे आजार असतात हे मेंदूपर्यंत जाऊन पोहोचतात. म्हणजे त्यांची जी काही मूळ शरीरामधली ट्रीटमेंट असते ती तर चालूच असते किंवा ती झालेली पण नसते. आणि बरेचदा मेंदूत आजार गेल्यामुळे लक्षणं येतात. मग मेंदूतलं जे काही MRI बघून आम्हाला अंदाज लागतो पेशंटच्या क्लिनिकल तपासणीवरती आणि त्यावरती मग पुढचा हे केला जातो. किंवा एखाद्या पेशंटचं ऑलरेडी त्यांची किमोथेरपी किंवा सर्जरी झालेली आहे स्तनाच्या कर्करोगाची आणि त्याच्यामध्ये अचानक मेंदूमध्ये सिम्पटम्स यायला लागलेत आणि म्हणून तपास केला तर असं लक्षात आलं की मेंदूमध्ये पण एक ट्यूमर उद्भवलेला आहे, वेरॅज शरीराच्या इतर कुठल्या भागामध्ये इतर कुठे ट्यूमर दिसत नाहीये. अशी पण अवस्था कधी कधी येते. सो मेटास्टॅसिस आहे किंवा नाही हे बघण्यासाठी MRIच्या सोबत पेट स्कॅन नावाची पण एक तपासणी केली जाते की ज्याच्यामध्ये संपूर्ण बॉडीचा स्कॅनमध्ये शरीरामध्ये इतर कुठे काही ट्यूमर आहे का याचा पण एक शोध घेतला जातो आणि मग त्यानुसार पुढची ट्रीटमेंट लाईन ठरली जाते. सो आता मेटास्टॅसिस हा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये ट्रीटमेंट लाईन थोडीशी बदलते इतर आजारांपेक्षा. जसं मेंदूचा जर मेनिंजिओमा आहे तर आम्ही फक्त मेंदूचंच ऑपरेशन करणार आणि त्याचंच फक्त इलाज होईल किंवा त्याच पार्टचं पोर्शनचं ट्रीटमेंट केली जाईल. पण समजा फुफ्फुसाचा कर्करोग आहे आणि तो मेंदूमध्ये जाऊन जर सिम्पटम बनवतो आहे किंवा स्तनाचा कर्करोग आहे, मेंदूमध्ये छोट्या मेंदूमध्ये गेलाय, चालायला त्रास होतो आहे असं जर दिसून येत असेल सो त्यामध्ये पेट स्कॅन करून मूळ आजार जो आहे किंवा मूळ कॅन्सर जो आहे त्याचं प्रमाण किती आहे, तो किती पसरलेला आहे आणि तो मेडिकल ट्रीटमेंटनी किंवा सर्जिकल ट्रीटमेंटनी किती कंट्रोलेबल आहे यावरती मेंदूच्या आजाराची ट्रीटमेंट ठरते. सध्या जी काही नवीन किमोथेरपी आणि ऑपरेशन्स अवेलेबल आहे त्याच्याने शरीरामधला इतर आजार तर बऱ्यापैकी कंट्रोल केला जातो. पण जे औषधं असतात ते बरेचदा मेंदूपर्यंत पोहोचू शकत नाहीत कारण मेंदू आणि नॉर्मल शरीरामध्ये एक बॅरियर असते, ब्लड ब्रेन बॅरियर म्हणतात. त्याच्यामुळे किमोथेरपीची औषधं मेंदूपर्यंत पोहोचू शकत नाही. तेव्हा अशा वेळेला ऑपरेशन करून ती गाठ काढणं हे संयुक्तिक ठरतं. जर गाठीचं प्रमाण खूप जास्त असेल तर कदाचित त्या ऑपरेशनचा फायदा होऊ शकत नाही. पण जर 1 किंवा 3 पर्यंत जर गाठी असतील मेंदूमध्ये मेटास्टॅसिस इतर शरीरामधनं गेलेल्या सो त्याला ऑपरेशन करून काढणं बरेचदा अतिशय योग्य ठरतं. कारण जर मूळ आजार कंट्रोलेबल आहे किंवा मूळ आजाराचं भवितव्य बरं आहे तर त्याच्यामध्ये मेंदूचा आजारचा पोर्शन काढून किंवा त्याच्यातनं ट्यूमर काढून त्याच्यानंतर त्याला रेडिएशन वगैरे देऊन आपल्याला एक चांगली आयुष्याची लांबी वाढवण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये नक्कीच करता येऊ शकतो. सो जिथे जिथे शक्य आहे त्यामध्ये ऑन्कॉलॉजिस्ट म्हणजे कॅन्सर तज्ज्ञ आणि न्यूरोसर्जन या दोघांचं मत घेऊन वेदर मेंदूच्या गाठीचा इलाज करायचा आहे किंवा नाही याच्याबद्दलचा निर्णय घेतला जातो. कधी खूप छोटी गाठ असेल किंवा अतिशय ऑपरेशन करण्यासाठी क्लिष्ट असलेली गाठ असेल तेव्हा त्याच्यामध्ये रेडिएशन करून किंवा सायबर नाईफ, गॅमा नाईफ सारख्या नवीन टेक्निकचा अवलंब करून तेवढी जी गाठ आहे तेवढा फक्त त्याला जाळणं असं सुद्धा त्याच्यामध्ये करता येऊ शकतं. सो मेटास्टॅसिस या आजाराला घाबरून न जाता मूळ आजार काय आहे, तो किती कंट्रोलेबल आहे त्यावरती याची ट्रीटमेंट आपले न्यूरोसर्जन, ऑन्कॉलॉजिस्ट आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने ती केली जाते.